आज तुम्ही बघायला गेलं तर मी 2014 पासून जे आपल्या इथले गोरगरीब जनता आहे त्यांच्यासाठी धावून जाणारा मी एकमेव असा माणूस आहे अर्ध्या रात्री काही त्यांना गरज पडली, परत काही समस्या असेल तर मी ते सोडवण्याचा मी सतत प्रयत्न करत असतो. आज मी समाजसेवक म्हणून खूप वर्षापासून काम करतोय. जनतेला जे हवे असेल, काय मदत हवी असेल ती मी त्यांच्यासाठी धावून जाण्याचा सदैव प्रयत्न करत असतो. आणि माझ्या इथल्या जनतेला एक असा ठाम नेतृत्व म्हणून माझं नाव पुढे होतं का सचिन शिरसाट आमच्यासाठी काहीतरी करतील. आणि मी आज गेले 15 वर्षापासून इथे रांगोळी स्पर्धा महिलांसाठी आणि युवकांसाठी क्रिकेट स्पर्धा असं सगळ्या राबवण्याचा, किल्ले स्पर्धा राबवण्याचं काम मी सतत करत असतो. पण यावेळेस मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं मी निवडणूक लढवणार होतो, पण मला तिकीट नाही मिळाली त्यांच्याकडनं. तर मी असंच ठरवलं आहे का आपण अपक्ष लढूया. आणि सचिन शिरसाट हा एक असा माणूस आहे का जनता त्याला घरोघरी दारोदारी ओळखते. आज मुलांपासून तर वरिष्ठ लोकांपर्यंत माझं नाव आहे. कारण मी लॉकडाऊनमध्ये एकमेव असा माणूस होतो का मी लॉकडाऊनमध्ये 17,000 किट आमच्या पॅनल क्रमांक 7मध्ये दिलेले आहेत. गोरगरीब जनतेला आम्ही मदत केलेली आहे. आज जे लॉकडाऊनमध्ये हे जे आत्ता जे उभे आहेत हे तेव्हा कोणीच नव्हते. तेव्हा फक्त एकच माणूस होता, सचिन शिरसाट, का तो सगळ्यांसाठी त्याच्या जीवाची पर्वा न करता, त्याच्या फॅमिलीची पर्वा न करता, जी मी माझ्या आयुष्याची जन्मभराची पुंजी कमवलेली होती ती मी आज त्या लॉकडाऊनमध्ये लावलेली आहे. आणि तुम्ही माझ्याकडे पावत्या पण आहेत का अन्नधान्य मी वाटलेलं आहे त्याच्या सर्वांचा. मी सर्व जनतेला अन्नधान्य वाटत होतो. ज्या लोकांना, गरीब लोकांना अन्नधान्य लागेल ते सर्व मी देत होतो. आणि त्यातमध्ये कसं झालेलं आहे, ठीक आहे मला तिकीट मिळालं नाही हे वरिष्ठ लोकांचं काय, पण ह्या वार्डामधली जनता जी आहे ही सचिन शिरसाटच्या बरोबर ठामपणे उभी आहे. कारण आपण बघितलं असेल का मी अपक्ष फॉर्म भरतेवेळी लगेच 300-400 बायका जमल्या इथे फक्त नाव ऐकूनच का सचिन दादा अपक्ष फॉर्म भरायला चाललेत. मी जर पहिल्यापासून नियोजन केलं असतं तर आज तुम्हाला चित्र वेगळं दिलं असतं. इथे उभा राहायला जागा मिळाली नसती, एवढी पब्लिक असती. आणि तुम्हाला येत्या 16 तारखेला कळेल का सचिन शिरसाट कोण आहे. माझ्यामुळे मी तुम्हाला निश्चित सांगतो का मोठ्या मोठ्या लोकांना मी पाडू शकणार, हे निश्चितपणे ठाम सांगतो मी.